नमस्कार, मी सुवर्णा जोशी। सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, अर्थातच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भातली। बेस्ट कामगार संघटनांनी संप मिटल्याची एका तासात आपल्या कामगारांसमोर घोषणा करावी असं हायकोर्टानं सांगितलंय। 2500 रुपयांऐवजी 1250च्या वाढीवर संप मागे घेतला जाणार आहे। ग्रेड पे आता 1250 न वाढून 6680 करण्यात येणार आहे। उच्चस्तरीय समितीने सुचवलेल्या आणि बेस्ट प्रशासनाने दिलेल्या पहिल्या 10 मुद्द्यांच्या प्रस्तावावर कामगार समाधानी आहेत। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडे। विवेक, काय अधिक माहिती सांगाल? खरं तर काल उच्चस्तरीय समितीने अहवाल दिलेला होता मुंबई हायकोर्टासमोर, त्यानंतर संप मागे घेतला जाईल अशी अपेक्षा केली जात होती। आज मात्र पुन्हा एकदा या संदर्भातली सुनावणी झाली आणि मुंबई हायकोर्टाने सांगितलं आहे की तुम्ही एका तासात तुमचा संप मागे घेण्याची तुमच्या कामगारांसमोर घोषणा करा आणि त्याला देखील आता अर्धा तास लोटलेला आहे। आपल्याला जी माहिती मिळते त्याच्यानुसार वडाळा डेपो इथं शशांकराव साधारणतः दुपारी 1:30 वाजता आपल्या कामगारांना संबोधित करतील आणि त्या दरम्यान ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। आता मी काही कामगारांशी बोललो, या कामगारांचं मुळात म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला आदेश दिला जात नाही तोपर्यंत संप मिटला असं मी म्हणणार नाही, पण आता त्यांच्या वकिलांनी ऑन रेकॉर्ड कोर्टात असं म्हटलेलं आहे की आम्ही या संदर्भातली कोर्टात जाऊन आपल्या कामगारांसमोर जाऊन माहिती देऊ, कोर्टात नेमकं काय काय झालेलं आहे या घडामोडींबद्दल आम्ही त्यांचा तपशील देऊ। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे 10 मुद्दे आहेत, पहिले 10 मुद्दे आहेत, त्या 10 मुद्द्यांवर चर्चा पुढच्या महिनाभरात केली जाणार आहे आणि जे उरलेले 10 मुद्दे आहेत त्यांची चर्चा मध्यस्थांसोबत केली जाणार आहे आणि पुढच्या 3 महिन्यांमध्ये या सगळ्या गोष्टींवर मार्ग काढला जाईल असं म्हणण्यात आलेलं आहे। जे संपकरी होते त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही असं देखील मुंबई हायकोर्टानं आपल्या आदेशात म्हटलेलं आहे। मुंबई महानगरपालिका, बेस्ट प्रशासन आणि राज्य सरकारने देखील तसे सुतोवाच मुंबई हायकोर्टात केलं आणि त्यानंतर आम्हाला किमान 1 तास द्यावा जेणेकरून आम्ही कामगारांना कोर्टात काय झालं ही भूमिका स्पष्ट करून सांगू शकू असं कामगार संघटनेच्या वकिलांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर कोर्टानं 1 तासाची मुदत दिलेली आहे। अर्थात या सगळ्या प्रकरणात मध्यस्थ कोण असणार आहे त्यांचं नाव अजून निश्चित व्हायचं आहे। काही नावं आज कोर्टासमोर सुचवल्या गेलीत, मात्र अजूनही मध्यस्थ कोण असणार आहे याच्या संदर्भातली निश्चित नाहीये, ते नाव नक्की होईल। पण तुर्तास तरी कोर्टानं 1 तासात संप मागे घ्या असा आदेश काही वेळापूर्वी दिलेला आहे। नक्की विवेक, आपण आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी कोर्टाबाहेरून आपल्या संपर्कात आहेत आणि वडाळ्याहून आमचे प्रतिनिधी उदय जाधव सुद्धा आपल्या संपर्कात आहेत। उदय, आपण काय सांगाल? आपल्याकडे काय माहिती आहे? असं कळतंय की साधारणपणे 1:30च्या दरम्यान शशांकराव संबोधित करतील सगळ्या कामगारांना, कर्मचाऱ्यांना। काय अधिक आपण सांगाल? अगदी बरोबर आहे सुवर्णा, मी आता वडाळा इथल्या बेस्ट कर्मचारी जे वसाहत आहे त्या वसाहतीमध्येच आहे आणि या वसाहतीमध्ये सर्वच कर्मचारी जे आहेत ते टीव्हीकडे डोळे लावून बसलेले, कारण हायकोर्टाचा काय निकाल येतो त्याकडे सर्वजण लक्ष ठेवून होते। सर्वजण आपलाच न्यूज 18 लोकमत पाहत होते। तिथून त्यांना माहिती मिळालेली आहे की थोड्याच वेळात इथे यांचे कामगार नेते शशांकराव जे आहेत ते आता इथे येणार आहेत। ते इथे आल्यानंतर या सर्वांशी चर्चा करणार आहेत आणि सर्वानुमते ते निर्णय देखील जाहीर करणार आहेत। ते जे निर्णय इथे जाहीर करणार आहेत आपण यांच्याशी बोलूया। तुमचं शशांकराव यांच्याशी चर्चा झाली आहे का? आता ते इथे येणार आहेत काय? शशांकराव आता तिथे न्यायालयात आहे, त्यांच्याकडून काही लेखी रिपोर्ट्स घेतात आणि काय देणार आहे ते आम्हाला अजूनही माहिती नाही, पण काही पॉझिटिव्ह असा समजलेला आहे। तरी सुद्धा ते शेवटी इकडे वडाळा क्वार्टर्सला 2 वाजता हजर होणार आहे स्वतः आणि जे काही निर्णय झाले ते लोकांसमोर ठेवणार आहे। आज एवढंच मी सांगू शकतो। काय म्हणणे, तुम्ही समाधानी आहात का? समाधानी म्हणजे जोपर्यंत आमचे लीडर इकडे येत नाही आणि काही घोषणा करत नाही तोपर्यंत आम्ही इकडे काहीच आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही। आम्ही तुम्हाला काय वाटतं सांगा? समाधानी जे काही निगोशिएट चालू आहे, जे काही तोडगा काढणं चालू आहे? नाही, सगळं बरोबर आहे, पण आम्हाला यातलं काही अजून माहीत नाहीये। जे आता लिखित येईल, कोर्टाचा आदेश येईल त्याप्रमाणे बघू। 1 तासांनी देतील ना लिखित, त्यानंतर 2-2.5 वाजता मीटिंग चालू होईल। तुमचा आग्रह राहील की लेखी मागण्या पाहिजे, तुम्हाला लेखी पाहिजे? तोंडी आश्वासन नको आहे आम्हाला आता, कारण तोंडी आश्वासन घेऊन आम्ही बरेच वेळा फसगत झालेली आहे आमची। तुमची काय? तोंडी आश्वासन आम्हाला पाहिलं आहे, बाकी आम्हाला काहीच नको आमच्या। तोंडी नाही, तोंडी लेखी पाहिलं आम्हाला, तोंडी पाहिलं आम्हाला, फक्त लेखी पाहिलं, फक्त लिहून पाहिलं आम्हाला, सगळं बाकी काही नको। तुमचे लेखी आश्वासन? हो नक्कीच, न्यायालयाचा आम्ही आदर करतो। पण तुम्ही समाधानी आहात का जे ज्या प्रकारे सकारात्मक वेगाने घडामोडी सुरू आहेत ते आज संप मिटेल अशी शक्यता निर्माण झाली? हो नक्की नक्की संप मिटेल, त्याबद्दल आम्ही सगळेजण समाधानी आहोत। पण जोपर्यंत आमचे शशांकराव साहेब जोपर्यंत आम्हाला निर्णय देत नाहीये तोपर्यंत हे असं चालू होणार आहे। पण आम्ही सर्वजण सध्या तरी समाधानी आहोत, या तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून आम्हाला कळालेलं आहे। तुम्ही देखील वाट पाहताय संप कधी आता मिटतो, कधी एकदा तुम्ही कामावरती रुजू होताय, संप मिटावं सर्वांची इच्छा आहे? नाही, जसं तर आहे संप मिटावा आणि आम्ही कामावर, पण जोपर्यंत शशांकराव येत नाही तोपर्यंत आम्ही काय बोलू शकत नाही।
आपण बघतोय रेणुका की सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की त्यांना लेखी आश्वासन दिलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर या कामगारांचे नेते शशांकराव जे इथे थोड्या वेळात येणार आहेत आणि ते या सर्वांशी चर्चा करतील आणि इथूनच ते निर्णय जो आहे संप मिटल्याचा तो जाहीर करण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. नक्की उदय, आपण पण असेच संपर्कात राहा. विवेक कुलकर्णी यांच्याकडे मी पुन्हा जाणार आहे. विवेक, 2500 रुपयांऐवजी 1250 रुपयांवर तडजोड होते असं पाहायला मिळतं आहे. याविषयी आत्ताच कर्मचारी कुठलीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत. आपणही ऐकलं असेल. आपण काय सांगाल, नेमकं ज्या ज्या मागण्या होत्या कर्मचाऱ्यांच्या त्यावर कोर्टाकडून काय सांगण्यात आलंय आणि कर्मचारी संघटनेकडनं त्यावर काय प्रतिक्रिया उमटल्या कोर्टात? कर्मचारी संघटना किंवा कामगार संघटना आहे त्यांनी मुळात म्हटलेलं आहे की 10 जे मुद्दे आहेत त्याच्यावर बेस्ट प्रशासन असेल, मुंबई महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल किंवा कामगार संघटना असेल यांच्यात दुमत नाहीये की काही गोष्टींचं आपण प्राधान्य ठरवलं पाहिजे आणि जे 10 मुद्दे पहिले म्हटले जातात की त्याच्यावर चर्चा होईल, एका महिन्यात त्यावर काही तोडगा निघू शकेल, पण जे उरलेले 10 मुद्दे आहेत त्या मुद्द्यांबद्दल मात्र मध्यस्थ असला पाहिजे. कामगार संघटनांचं मुळात म्हणणं होतं की अशा पद्धतीची जेव्हा चर्चा केली जाते त्यावेळेस ज्या व्यक्तीला औद्योगिक न्यायालयांचा, औद्योगिक कायद्यांचा अभ्यास आहे, ज्या व्यक्तीला या कायद्याची जाण आहे, अशा व्यक्ती जर या चर्चेच्या दरम्यान मध्यस्थ म्हणून असतील तर त्यावेळेस त्या बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटना या दोघांचं हित बघतील आणि त्यातून मुख्य म्हणजे मुंबईकर जो प्रवासी आहे त्याचा देखील हित साधल्या जाईल. त्यामुळे अशा एका मध्यस्थाची नेमणूक तिथं करण्यात यावी असं त्यांनी मागणी कोर्टाकडे केली होती. त्याच्यानुसार खरं तर एका माजी न्यायमूर्तीचं नाव देखील या चर्चेदरम्यान आलं होतं, मात्र अजून त्या न्यायमूर्तींची या मध्यस्थ म्हणून काम करण्यासाठी संमती आहे किंवा नाही हे निश्चित झालेलं नाही. त्यामुळे मध्यस्थ कोण असणार आहे हे पाहावं लागेल. पण मुख्य म्हणजे कामगार संघटनांची अजून एक मागणी होती ती म्हणजे 3 महिन्यात ही सगळी मध्यस्थांबरोबरची चर्चा पूर्ण करण्यात यावी आणि कामगारांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचं निराकरण करण्यात यावं अशी देखील त्यांची मागणी होती. त्याबरोबर जानेवारी 2019 पासून वेतनवाढ लागू करण्यात यावी ही देखील मागणी त्यांची मान्य करण्यात आलेली आहे. काल बेस्ट प्रशासनाने जेव्हा कोर्टात युक्तिवाद केला होता त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की फेब्रुवारी 2019 म्हणजे पुढच्या महिन्यापासून ही वेतनवाढ लागू करता येणार आहे. आता मात्र 1 महिना अलीकडे ही वेतनवाढ लागू होणार आहे. हायकोर्टाने असं म्हटलं की सगळ्या गोष्टींची चर्चा करता येईल, समोर बसून चर्चा करता येईल, मात्र तुम्ही संप मागे घेतला पाहिजे आणि त्यानुसार आता हे नेते आपल्या कामगारांना नेमकं काय सांगतात हे पाहावं लागणार आहे. नक्की विवेक, म्हणजे अजून सुद्धा मध्यस्थ कोण हे निश्चित झालेलं नाही, मात्र 1 तासामध्ये हा संप मागे घेतला जाईल अशी शक्यता व्यक्त होतीये. विवेक, असेच संपर्कात रहा. उदय, आपण सांगाल कुठेतरी एक दिवस जसजसा पुढे जात होता म्हणजे आजचा 9वा दिवस आहे संपाचा, अस्वस्थता वाढलेली होती कर्मचाऱ्यांच्या बाजूने असू दे, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या बाजूने असू दे आणि दुसरीकडे सरकार पातळीवर सुद्धा जोरदार हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या होत्या. आज हा संप मिटेल असं जवळपास निश्चित झालंय असं म्हणता येईल. अगदी बरोबर आहे सुवर्णा, कारण संप मिटवण्यासाठी अतिशय वेगाने हालचाली सुरू झालेल्या आहेत. थोड्याच वेळा शशांकराव येथे येणार आहेत, ते या सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहे आणि चर्चानंतर ते सर्वानुमते एक निर्णय जो आहे तो इथे जाहीर करणार. गेले 9 दिवस बघतो, आजचा 9वा दिवस आहे. कारण हे संपकरी जे बेस्ट कर्मचारी आहेत ते देखील आस लावून बसलेले आहेत की काहीतरी निर्णय सकारात्मक त्यांच्या हाती पडेल. त्या दृष्टिकोनातून हे सगळेजण डोळे लावून बसलेले आहेत. त्यांच्या जे कुटुंबीय आहेत ते देखील याकडे आहेत लक्ष ठेवून, कारण सर्वच जण तणावग्रस्त आहेत. आज देखील इतकी टोकाची तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे की जेवढे मुंबईतले सर्व बेस्ट डेपो आहेत तिथे पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करावा लागलेला आहे. जवळपास 100 मीटर अंतरापर्यंत एक प्रकारे कोणत्याही कर्मचाऱ्याला तिथं उभं देखील राहू दिलं जात नाही. खबरदारीचा उपायची योजना म्हणून पोलिसांनी घेतलेली आहे. मात्र त्याचबरोबर हे सर्वजण बेस्ट कर्मचारी जे आहेत ते गेले सलग 9 दिवस संपावरती आहेत. हे 9 दिवस संपावरती असल्यामुळे ते देखील कधी एकदा कामावरती रजू होतं असं त्यांना झालेलं आहे. संप मिटावा अशी त्यांची देखील इच्छा आहे, मात्र त्यांच्या न्याय मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर मागण्या व्हावा अशी त्या सर्वांची इच्छा आहे. नक्की उदय, तुर्तास धन्यवाद आपण ही सगळी माहिती दिल्याबद्दल. जसं आपण म्हणताय वडाळा डेपोपाशी 1:30 वाजताच्या दरम्यान शशांकराव पोहोचतील आणि त्यानंतर ते आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील, काय नेमकं कोर्टात घडलं त्याविषयी माहिती देतील आणि मग संप मिटला असं ते जाहीर करू शकतात. याविषयीचे सगळे अपडेट्स आपण घेऊया. विवेक कुलकर्णी कोर्टाच्या बाहेरून आपल्या संपर्कात आहेतच, मात्र त्याआधी विवेक कुलकर्णींनी संवाद साधला. या सगळ्या संपातल्या दिवसभरातल्या घडामोडींवर त्यांनी दृष्टिक्षेप टाकला, तो आपण पाहणार आहोत. मुंबई हायकोर्टानं आदेश दिल्यानंतर आता बेस्ट कामगारांचा संप मिटण्याची चिन्ह दिसतात. आपल्यासोबत काही कामगार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. अखेर 9 दिवसानंतर तुमचा संप मिटतोय अशी चिन्ह दिसत आहेत. 1:30 वाजता शशांकराव ती घोषणा करतील अशी देखील आपल्याला माहिती मिळते. काय तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त कराल या सगळ्या घडामोडींबद्दल आणि आता कोर्टाने देखील सांगितले की तासाभरात तशी घोषणा करा.
माननीय कोर्टाचा तर आम्ही सन्मान राखत आहोत, परंतु आमच्याकडे जोपर्यंत लेखी स्वरूपात काही येत नाही, जे कृती समितीकडे आमच्याकडे लेखी स्वरूपात आमचे पॉझिटिव्ह मागण्या ज्या आमच्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत शशांकराव साहेब आणि श्री गाडेगावकर साहेब जे आम्हाला आदेश देतील त्यानुसार संप हा मागे घेण्यात येईल. नाही, बरोबर आहे. पण आतापर्यंत ज्या घडामोडी झाल्या त्यावर तुम्हीच समाधानी आहात का? कारण गेल्या काही दिवसांमध्ये बैठकांमधून काही तोडगा निघत नाहीये, चर्चेमधून काही निष्पन्न होत नाहीये, असं होत होतं. पण कोर्टात जेव्हा हा सगळं प्रकरण आलं त्यानंतर मात्र काही गोष्टी होत आहेत. उच्चस्तरीय समिती नेमल्या गेली, त्यांची चर्चा शशांकरावांशी झाली आणि सकारात्मक काही गोष्टी घडत गेल्या असं दिसतं चित्र. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? सकारात्मक गोष्टी व्हायलाच हव्यात, कारण की 2017 पासूनच्या गोष्टी आहेत, 2016 पासून जे ॲग्रीमेंट आहेत, जे 2016 पासूनच्या ज्या मागण्या आहेत तर त्या झाल्या नाहीत पूर्ण. त्याच्यासाठी हा एवढा रोष कामगारांचा तुम्हाला दिसण्यात आला. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, असं मी म्हणत नाही की आमच्याकडे लेखी स्वरूपात काही येत नाही, तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. मला सांगा की 3 महिन्यांचा एक कालबद्ध पद्धतीने समोर आहे, थोडं कालबद्ध पद्धतीनं 3 महिन्यात या सगळ्या गोष्टींची चर्चा केली जाईल, मध्यस्थ असतील, काहीतरी मार्ग दिसतो असं वाटतं आता तुम्हाला? होईल असं वाटतंय तुम्हाला? कोर्टावरती विश्वास आहे आमचा. कोर्टावरती विश्वास आहे. कोर्टाने जी समिती नेमली त्यांना देखील सांगितलं की मध्यस्थ नेमा, जे माजी न्यायमूर्ती असतील ज्यांना या सगळ्या विषयांची जाण असेल अशा व्यक्तीला तिथं नेमायला सांगितलं. तुम्हाला असं वाटतं की एक चांगलं सकारात्मक पाऊल उचललं गेलं? सकारात्मक पाऊल उचललं गेलेलं आहे, बरोबर आहे. काय तुमची आता अपेक्षा आहे सगळी ह्या गोष्टी? कामगार संतुष्ट नाहीये. तुम्ही विचारलं कामगार संतुष्ट आहे का, या कारणाने तर कामगार संतुष्ट नाही. जर कामगार संतुष्ट असतं तर रात्रंदिवस एक करून रात्र आम्ही पारा देऊन डेपो संपामध्ये सहभागी झालो नसतो. नाही, बरोबर आहे, कामगार संतुष्ट नाही, पण त्याच्यासाठीच तोडगा काढण्यासाठीच खरं तर ही सगळी गेल्या काही दिवसांची प्रक्रिया सुरू आहे. पण किमान त्याला ती प्रक्रिया सुरुवात झाली याच्याला बरं वाटतं का तुम्हाला? शासनाला 2 वर्ष दिले. 2016 पासून आम्ही वाट बघितली, पण आज एक साधारण कामगार, बदली कामगार किंवा एक रोजंदारी कामगार सुद्धा तो आमच्या पगारपेक्षा जास्त घेतो. आम्ही 14 तास काम करतो. तुम्हाला खंत आहे? आम्हाला खंत आहे. किंवा एक भांडी घासणारी बाई तो आमच्यापेक्षा जास्त काम पगार घेते. अजून एक मुद्दा हायकोर्टाने म्हणलेला आहे की जे कामगार तुम्ही सगळे संपकरी होतात त्यांच्यावर कुठलीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार नाहीये. मला असं वाटतं की हा सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय आहे कोर्टाने दिलेला. महत्त्वाचा निर्णय असू शकतो, कारण की जर का कामगार किंवा एखादा व्यक्ती जर का आपल्या हक्काच्या मागण्यासाठी जर का संपावरती उतरत असेल तर त्याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही पाहिजे. हे आमचं तरी कामगारांचं मत आहे, कारण की तो स्वतःच्या मागण्या, स्वतःच्या रोजीरोटी, स्वतःच्या मुलाबाळांचा विचार करून तो आज रस्त्यावरती उभा राहिला. त्याला जर का योग्य न्याय मिळत नसेल तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई करू नये असं कोर्टाने किंवा आपल्या बरेच प्रशासनाने करू नये. हां, बस. तर आपल्यासोबत हे कामगार होते. या कामगारांनी म्हटलेलं आहे की मुळात आमच्या विरोधात जो अन्याय झालेला आहे तो दूर व्हायला मदत झालेली आहे, पण जोपर्यंत शशांकराव अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही. पण पुढच्या काही वेळातच शशांकराव या संदर्भातला निर्णय घोषित करतील अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. युनियनने स्टेटमेंट केलेलं आहे की विदिन 1 तासामध्ये ते स्ट्राईक आहे ते कॉल ऑफ करतील आणि ड्युटीज रिझ्यूम करतील. आणि हॉनरेबल हायकोर्ट रिटायर्ड जज ॲज अ मेडिएटर म्हणून अपॉइंट केलेलं आहे. त्यामध्ये बेस्ट वर्करच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याबद्दल डिस्कशन मेडिएट करून ते 3 महिन्यामध्ये रिपोर्ट हायकोर्टला सबमिट. 10 स्टेप इन्क्रिमेंट ऑलरेडी दिलेलं आहे बेस्ट अंडरटेकिंगनी बेस्ट वर्कर्सला. आणि जे 10 स्टेप अजून जे इन्क्रिमेंट आहे ते मेडिएटर डिसाईड करतील त्यावर. बेस्ट कामगार संघटनांनी संप मिटल्याची 1 तासात आपल्या कामगारांसमोर घोषणा करायची आहे असं हायकोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. हायकोर्टाबाहेरच आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, आपल्या संपर्कात आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. विवेक, काही वेळांपूर्वी हायकोर्टात सुनावणी झाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांशी आपण संवाद साधला. खूपसे ते नाराजच वाटले. ते दिलासादायक चित्र आहे असं त्यांना वाटलं नाही, पण सकारात्मक चर्चा तरी सुरू झाली आपल्या मागण्यांसंदर्भात, हे मात्र त्यांना मान्य आहे. निश्चितपणे, कारण गेल्या 2.5 वर्षांपासून खरं तर हा प्रश्न प्रलंबित होता. त्यावर वारंवार निवेदनं बेस्ट प्रशासनाला या कामगारांनी दिलेली होती. त्यावर कुठलेही उत्तर सापडत नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं तर यांनी आम्ही संप करू असा इशारा देखील दिलेला होता, तशा पद्धतीची नोटीस देखील दिलेली होती. मात्र त्यानंतरही बेस्ट प्रशासनानं कुठलीही हालचाल केली नाही. याच्याबद्दल निश्चितपणे या कामगारांमध्ये खंत आहे. 9 दिवस जो संप चालला, खरं तर एका अर्थानं ऐतिहासिक सगळ्यात मोठा बेस्टच्या कारकिर्दीतला हा संप आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. असा संप चालला, त्याच्याबद्दल त्यांच्या मनात खरं खंत आहे. आणि मुंबई हायकोर्टाने जरी आदेश दिलेला असला तरी त्यांना त्यांच्या नेत्याकडून जाणून घ्यायचं आहे की नेमकं हायकोर्टाने काय आदेश दिलेला आहे, त्याचा त्यांच्या पगारावर नेमका काय परिणाम होणार आहे, त्याचा अर्थ काय.
त्यांचा अर्थ आपल्या नेत्यांनी समजावून सांगावा एवढी त्यांची माफक अपेक्षा आहे आणि नेत्यांनी सांगितल्यानंतर ही सगळी लोक पुन्हा एकदा कामावर रुजू होतील किंवा नाही होतील याचा निर्णय घेणार आहे. काही सेकंदासाठी इथे थांबवते. तुझ्याशी जेव्हा कर्मचाऱ्यांनी संवाद साधला तेव्हा देखील आणि उदयशी जेव्हा कर्मचारी सगळे वडाळे पोतले संवाद साधत होते तेव्हाही त्यांनी आवर्जून एका मुद्द्याचा उल्लेख केला की लिखित स्वरूपात आम्हाला जर आमच्या मागण्यांसंदर्भात काही आश्वासनं मिळत नाहीत किंवा शशांकराव येऊन स्पष्ट काय ते आम्हाला सांगत नाहीत की काय झालंय आणि आता पुढचं पाऊल आपलं काय असणार आहे तोपर्यंत आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. याविषयी आपण काय सांगाल? या संदर्भात असं आहे की मुळात हा सगळा मुद्दा पूर्वीच्या चर्चा व्हायच्या त्या बंद दाराआड व्हायच्या. कामगार नेते चर्चा झाल्यानंतर कामगारांना नेमकी काय चर्चा झाली हे सांगायचंय. पण आता हायकोर्टात जेव्हा या पद्धतीची सुनावणी होत असते तेव्हा त्या सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड ठेवला जात असतो. बेस्ट प्रशासन असेल मुंबई महानगरपालिका राज्य सरकार हे काय आपलं म्हणणं मांडतायत ते ऑन रेकॉर्ड गेलेलं असतं आणि ऑन रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता त्यांच्या वकिलांनी नीता कर्णिक जे आहेत त्यांनी अशी भूमिका मांडली की आता आम्ही जे काही इथं युक्तिवाद आम्ही केला बेस्ट प्रशासन जे काही म्हटलं ते आम्हाला कामगारांना जाऊन सांगायचं आहे. कामगारांची यांच्यावर नेमकी काय प्रतिक्रिया असेल ती आम्हाला जाणून घ्यायची आहे आणि त्यानंतर आम्ही या सगळ्या बाबतीतला अंतिम खुलासा करू. शशांकराव त्या बाबतीतला अंतिम खुलासा करतील कारण कोर्टाची प्रोसिजर थोडीशी किचकट असते. अनेक खरं तर बेस्टचे कर्मचारी देखील या कोर्टच्या जेव्हा कोर्ट रूममध्ये आलेले होते जेव्हा सगळी सुनावणी सुरू होती पण अनेकांना त्यासाठी वकिलांची मदत लागते की नेमकं काय झालं नेमका त्याचा अर्थ काय आहे. तो अर्थ वकील हे कामगार नेत्यांना सांगतील आणि कामगार नेते सोप्या भाषेत कामगारांना सांगतील आणि त्यानंतर मात्र शशांकराव जेव्हा कोर्टाबाहेर आले तेव्हा त्यांनी काही संवाद साधला विवेक अगदी थोडक्यात? कुठले कामगार नेते इथं नव्हते. कामगार इथं होते पण कामगार नेते इथं कुठे नव्हते. हे फक्त याचिकाकर्त्यांनीच बाहेर येऊन इथं प्रतिक्रिया दिलेली आहे. याचिकाकर्त्यांचे वकील आहेत त्यांनी कामगार नेत्यांशी संपर्क साधला आणि कोर्टामध्ये काय झालं त्याची माहिती दिलेली आहे आणि ती माहिती घेऊन आता शशांकराव हे कामगारांसमोर जातील आणि काय नेमकं घडतं आणि काय निर्णय करायचा या संदर्भातला निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. नक्की विवेक तुर्तास धन्यवाद ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आता 1:30 वाजता शशांकराव वडाळ डेपो परिसरामध्ये जाऊन आपल्या कर्मचाऱ्यांशी बोलतील आणि त्यानंतर ते घोषणा करतील संप मिटेल अशी अपेक्षा आहे. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.